आपल्याकडे नगरविकास खातं त्यामध्ये माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। त्यांच्या या वक्तव्याने चर्चाही रंगल्या आहेत। तर छोट्या शहरांना निधी देणार असा त्याचा अर्थ असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। 20 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली, उठ बघता काय झोपलायस, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते, बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला, लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ। आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में। माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद, मी मागच्या भाषणातही बोललो। नगर विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहे, नगर पंचायतीच्या निवडणुका आहे, त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा, या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगर विकासच्या अखत्यारीत येत असतात आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय आणि मोठी शहरं विकसित होतात, पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढेही निधी देणार, याचा अर्थ असा घ्यायचा। IIT बॉम्बेवरून सध्या राजकारण पेटलेलं आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा राज ठाकरेंनी समाचार घेतला। जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे असं ट्विट राज ठाकरेंनी केलं। तर आपली मुलं ज्या शाळेमध्ये शिकली त्याचं नाव बदलणार का असा सवाल फडणवीसांनी राज ठाकरे यांना केलाय। तसंच मनसेनं पवईतील IITच्या गेट समोर IIT मुंबई असे फलक देखील लावले। पवईतल्या IIT बॉम्बेवरून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। मुंबई आणि संपूर्ण MMR परिसर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला। IIT बॉम्बेचं नाव IIT मुंबई केलं नाही, त्यामुळे मी खुश आहे असं वक्तव्य काल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं। You have not done Mumbai. So that's why I'm a little compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत निशाणा साधलाय। जितेंद्र सिंह यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतं। गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे। आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हा जितेंद्र सिंह यांचा उद्देश आहे। फक्त मुंबई नाही तर आता MMR परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की आता तरी डोळे उघडा। यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबाईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून घेतलं आहे। त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं। तुम्ही आणि तुमचं शहर यांना खूपतंय, काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार। हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे। आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। तेव्हा मराठी माणसा जागा हो। इथे आधीच केंद्रीय हस्तक, उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरुवात केलं आहे हे आपण रोजच पाहतो। आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे। राज ठाकरेंच्या या पोस्ट नंतर भाजप नेत्यांनी राज ठाकरेंना डिवचले। मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता। मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? राज ठाकरे यांची मुंबई आणि बॉम्बेवरूनची फेसबुक पोस्ट म्हणजे कल्पना विस्ताराचा उत्तम नमुना आहे। राज ठाकरे साहेब, विकासावर बोला। मुंबईचं तुम्ही काय वाटोळं केलंय, मुंबईचा मराठी मनुष्य तुम्ही कसा हद्दपार केलात त्याच्यावर तुम्हाला जनता प्रश्न विचारणार आहे। मंत्री जर असे बोलायला लागले त्याचा अर्थ दिल्लीमध्ये बसून रोज या मुंबई आणि महाराष्ट्राच्या बद्दल काय कटकारस्थान ठरत असेल, किती द्वेष त्यांच्या मनामध्ये,
हे त्यांच्या वक्तृत्वातून दिसत आहेत. जेव्हा त्यांच्या निवडणुका येतात ना मुंबई वगैरेच्या, तर गुजरात दिसतं, ते बुलेट ट्रेन दिसतं, त्यांना विकास दिसत नाही. काहीतरी कुठं जोडायचं, कुठं काय करायचं. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईला कोणी तोडू शकत नाही. देशाचे HRD मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की IIT बॉम्बेचं IIT मुंबई केलं पाहिजे. हे सगळं करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाहीत. पण मला त्याच्याबद्दल